हरिओम. नमस्ते. नित्य योग आनंद हमारे यूट्यूब चॅनल में आपका स्वागत है. तर दिवाळी काही दिवसांवर येणार आहे. तर आपण जो दीपोत्सव साजरा करणार आहोत त्याच्या अगोदर आपण योगोत्सव हा योग साधनेचा आपण कार्यक्रम योग वर्ग सुरू केला आहे. तर आज आपल्या दुसऱ्या दिवसात आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण म्हणजे आपल्या या 7 दिवसाची थीम काय आहे, तर आपले जे शरीरातले जे चक्र आहेत ते चक्रांशी रिलेटेड आपण आसनं किंवा प्राणायाम सूक्ष्म हालचाली करत आहोत. तर आज आपला दुसरा दिवस आहे. तर जे दुसरे चक्र स्वाधिष्ठान चक्र आहे, या चक्राच्या जागृतीसाठी आपण आज सर्व आसनं प्राणायाम किंवा सूक्ष्म हालचाल करणार आहोत. तर चला सर्वप्रथम आपण शांतीपाठाने सुरुवात आपला प्रार्थनेने सुरुवात करूया. मांडी साधी मांडी, पद्मासन अर्ध पद्मासनात बसायचंय. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची ज्ञान मुद्रा करून ज्ञान मुद्रा आपल्या मनगटावर, डोळे अलगद बंद करायचे. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आपलं संपूर्ण लक्ष आता जवळून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचे. जवळून येणारे पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज, झाडाच्या पानांची सळसळ याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपण ज्या जागेवर बसलोय त्या जागेच्या आजूबाजूचं निरीक्षण करायचंय. मनाने साक्षी भावने तिथपर्यंत पोहोचून त्या त्या ठिकाणाचं किंवा त्या त्या वस्तूचं साक्षी भावने निरीक्षण करायचं. संपूर्ण आपल्या आसनावर, ज्या आसनावर बसलोय त्याच्यावर केंद्रित करायचं. आपल्या आसनाचं निरीक्षण करायचं, स्वतःचं निरीक्षण करायचं. संपूर्ण आपल्या शांत त्वचेला जाणाऱ्या थंड हवा, नाकाच्या अंत त्वचेला करून बाहेर येणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण याचा साक्षीभावाने निरीक्षण करायचे. आज आपण स्वाधिष्ठान चक्राबद्दल जागृती संदर्भात पाहतोय. तर स्वाधिष्ठान चक्र कुठं असतं, तर आपल्या नाभीच्या खाली असतं. तर ते जलतत्वाशी संबंधित आहे. आपल्या शरीरामध्ये जे पण जल तत्व आहे की जे आपल्या रक्त पेशी न जोडून ठेवतं किंवा आपल्या शरीरामध्ये संचार होतं, त्या संदर्भात हे चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. तर आता आपण 3 वेळा ओंकार म्हणूया. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आता माझ्यासोबत प्रार्थना. असंख्यात नावे जया देत लोक, परिनित्यतो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नदी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. प्रेरणा बुद्धी ते देत जावी, आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, असे मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. लोपाकरोत्तम प्रवरं नीनां,
पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ॐ सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांती शांती शांती। हरि ओम। हरि ओम तत्सत। दोन्ही हात आपल्या पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे, श्वास जास्तीत जास्त श्वास घेत मान पाठ वरच्या दिशेने, आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। योग मुद्रा। श्वास घेत वरती यायचंय, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर आणून दोन्ही हातांचं घर्षण करायचंय, त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची। कपाळ, मान, खांदे, हात, पाठ, कंबर, आपल्या मांडी, गुडघा, पोटरी, छाती, पोट, ओटीपोट हे आपण न्यास करून आपले सर्व जे चक्र आहेत त्याच्यावरती ती उष्णता फिरून आपण चक्र जागृती करतो। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, सावकाश डोळे उघडायचे, करदर्शन। तर आज आपल्या दुसऱ्या दिवसाला आपण सुरू करूया। सर्वप्रथम आपण हातांचे सूक्ष्म हालचाली करणार आहोत। दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, बोटांची उघडझाप करायची, कंठ व सावकाश बोटांची उघडझाप, 5 ते 10 वर्तन आपल्याला करायची। हात खाली, त्याच्यानंतर मनगटाची उघडझाप, कंठ व सावकाश मनगटाची उघडझाप करायची, कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही। श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, याला श्वासाची जोड द्यायची। आपण योग करतो म्हणजे काय करतो की आपण शरीर आणि मनाला जोडतो, या माध्यमातून आपण शरीर आणि मनाला आपण जोडतोय। अशा प्रकारे हाताच्या मनगटाची सूक्ष्म हालचाल झाल्यानंतर आता आपण मनगटाची गोलाकार हालचाल करणार आहोत। तर उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेत, हाताची मुठी वाळलेली, डाव्या हाताने मनगट पकडायचं उजव्या हाताचं, आणि संथ व सावकाश गोलाकार हालचाल। संथ व सावकाश, हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये असेल। आता उलट्या दिशेने 5 ते 10 वर्तन आपण करू शकतात। इथे जे स्नायू आहेत, जे सांधे आहेत, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय। तिथे असणारा जो वात आहे तो निघून जाण्यास मदत होते, त्याच्यामुळे आपल्या ज्या पुढच्या सहज सोपे होतात। आता डावा हात खांद्याच्या सरळ रेषेत, हाताची मुठी वळायची, उजव्या हाताने मनगट पकडायचं, संथ व सावकाश त्या स्नायूंकडे लक्ष, श्वासाची जोड द्यायची। आता उलट्या दिशेने हात खाली। तर आता आपण कोपरची उघडझाप करणार आहोत। दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, श्वास घेत आतमध्ये आपल्याला स्वतःला शाबाशी द्यायची। आज आपण लवकर उठून योगाभ्यास करत आहोत। श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत, श्वास घेत खांद्याजवळ हात, श्वास सोडत फक्त हालचाल अपेक्षित पाठ असेल। श्वास सोडत बाहेरच्या दिशेने हात, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर। अशा प्रकारे आपल्याला कोपरची उघडझाप करायची। आता आपल्या खांद्याची गोलाकार हालचाल आपल्याला करायची। मैं पीछे से दिखाती तू पुढे दाखव, मी मागून दाखवतो। मानपाट एका सरळ रेषेत, आपल्या हातांच्या बोटांनी आपले खांद्याचे जे बटन्स आहेत ते पकडायचे। आता हे बघा, कोपर पुढे जुळवायचे, आता साईडने जास्तीत जास्त आपल्या बरगड्यावरती करायच्या, आणि पाठीमागे येताना बघा हात जे ते एकमेकांना मन बटरफ्लाई की तरह हे चिटकायला पाहिजे बघा। अशा प्रकारे आपल्याला गोलाकार हालचाल करायची।
आता उलट्या दिशेने, हे बघा उलट्या दिशेने जाताना परत बघा पाठीमागून आपले जे दोन्ही हात आहेत ते एकमेकांना जोडत आहेत. अशा प्रकारे आपल्याला खांद्यांची हालचाल झाल्यानंतर आता पायांची सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. तर पाय आपले सरळ, दोन्ही हातांचे सपोर्ट घेऊन बोट विरुद्ध दिशेला असतील आणि हे आपलं मन ते आपल्या कमरेजवळ ताठ बसायचंय. पायांच्या बोटांची उघड जा, संथ व सावकाश. पापा मुझे इसका एक फायदा पता है, इसे चक्कर नहीं आते. हा, जर आपण जास्त वेळ जर उभं राहणार असू किंवा बसमध्ये जास्त वेळ प्रवास करणार असू तर आपण बसल्या बसल्या या पायांच्या बोटांची सूक्ष्म हालचाली आपण करू शकतो, जेणेकरून आपल्याला चक्कर वगैरे येणार नाही. किंवा जो जास्त वेळ उभं राहिल्यामुळे किंवा बसल्यामुळे पायामध्ये रक्तसंचय एका ठिकाणी जमा होतो, तर तो दूर होण्यास मदत होते. संपूर्ण लक्ष आपल्या त्या स्नायूंवर. आता पायाच्या बोटाची उघडझाप, जास्तीत जास्त श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, जास्तीत जास्त बोट आपल्या शरीराच्या दिशेने श्वास घेत, श्वास सोडत जास्तीत जास्त दिशेने सोडायची बोट, श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत सरळ बसायचं. हे हात आहेत ना आपल्या कमरेजवळ ठेवायचे, सरळ करायचे, जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त आतमध्ये. अशा प्रकारे 10 आवर्तन आपल्याला करायचे. आता दोन्ही जे पायाचे घोटे आहेत ते जुळलेले असतील. आता आपल्याला गोलाकार हालचाल करायची. जास्तीत जास्त दिशेने श्वास सोड, डाव्या साईडला जास्तीत जास्त, उजव्या साईडला टेकवर. आता पाठीमागे येताना श्वास घ्यायचा आणि पुढे जाताना श्वास सोडायचा. संत व गोलाकार हालचाल. आता उलट्या दिशेने एकमेकांना जोडून ठेवायचे. जे दोन्ही पाय आहेत ना एकमेकांना जोडून ठेवायचे. वीरू आणि जयची जोडी. अशा प्रकारे, कारण की बघ दोघांचं संतुलन असेल तरच आपण व्यवस्थित चालू शकू. जर या दोघांनी जर असंतुलन निर्माण तर आपलं चालणं देखील मुश्किल होतं. तर अशा प्रकारे आता पायाच्या गुडघ्याची उघडझाप. तर डावा पाय सरळ ठेवून दोन्ही आता एकमेकांमध्ये मिक्स करून आपल्या मांडी खाली घ्यायचे आणि गुडघ्याची उघडझाप करायची. संथ व सावकाश, सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत. अशा तऱ्हेने आपल्याला गुडघ्याची उघडझाप करायची. आता डावा पाय व सावकाश, मान पाठ एका सरळ रेषेत, दुसरा पाय बघा त्याच्यावर लक्ष देऊन दुसरा पाय देखील सरळ ठेवायचा आपल्याला. त्याला इकडे तिकडे सोडायचं नाही त्याला. अशा प्रकारे पायाच्या गुडघ्याची उघडझाप झाली. तर आता आपण तिथली हा सूक्ष्म आपले जे जांघ्याच्या सूक्ष्म हालचाली आपण पाहणार आहोत. याच्याने आपला जो पेल्विक गर्डल आहे तो मोकळा होतो आणि मग प्रमाणे स्वादिष्टान चक्र आहे त्याच्यासाठी उपयोगी आहे. आणि महिलांसाठी तर महत्वाचं असं नाही तिथली बटरफ्लाय पोज असं म्हणतात. प्रकार जो आहे म्हणजे करता फुलपाखरू होते म्हणून याला बटरफ्लाय. चला तर मग आपण करूया. फक्त हे कोणी करायचं नाहीये की ज्यांना गुडघे दुखी असेल किंवा कमरेमध्ये काही त्रास असेल तर त्यांनी करायचं नाहीये. तर चला, दोन्ही पाय गुडघ्यातून आपण पुढे घ्यायचे आणि आपले जे दोन्ही एकमेकांना चिटकवायचे आणि जास्तीत जास्त आपली जी शिवण आहे शिवणीपर्यंत न्यायचे आणि दोन्ही हातांनी एकमेकांमध्ये बोट मिक्स करून त्याला तिथं पकडायचं. आणि आता आपले जे गुडघे आहेत ते जमिनीला प्रयत्न करायचा आहे. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. तर तिथली असं एक दक्षता घ्यायची फक्त की करताना सावकाश संथ सुरुवात करायची. नंतर मग स्पीड आपण वाढवला तरी चालतो. आणि ज्यावेळेस आपण हे आसन सोडणार किंवा हालचाल बंद करणार तर ते सावकाशच, स्पीड कमी करतच ते सोडायचंय. हा, तर जास्त स्पीड पण
असं स्पीडने पण चालू करायचं नाही, सोडताना जास्त पण तेवढी एक दक्षता. तर चला आता आपण सुरू करूया. सावकाश, मानपाट एका सरळ रेषेमध्ये सावकाश हालचाल करायची. त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला स्पीड वाढवायचं आहे बघा. आता याच्यात दक्षता की आपल्या हाताचे कोपर वाको, मान वाको, पाठ आपली एका राहील. हे बघा, कोपर जमीन, कोपर जमीन असे ते. आणि जर समजा पुढे गेलं तर लगेच त्याला परत मागे ओढून घ्यायचं. अशा प्रकारे आपला दरडल आहे या तिथली आसनामुळे तो मोकळा होतो. आपल्या सहज आणि होतात. आणि आपला जो उद्देश, आपण जो या थीम ठेवली आहे की चक्र जागृतीसाठी, तर मूलाधार चक्र आणि स्वादिष्टान चक्र याच्या जागृतीसाठी खूप महत्वाचं आहे. आता स्वादिष्टान चक्र जर जागृत झालं तर आपल्याला काय काय, म्हणजे त्या चक्राशी आपले कोणते भाव निगडित आहेत, तर सर्जनशीलता, आनंद आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या शुद्ध भावनांचा होतो. बघा, तिथले आसन मला आता सोडायचंय, तर मग मी त्याची हालचाल आता करतोय बघा. आणि मग मी बंद करेल डायरेक्ट जास्त स्पीड मध्ये, मी त्याला बंद करत नाही. अशा प्रकारे आता सावकाश करत पाय आपले सैल सोडायचे. अशा प्रकारे तिथली हे आसन आपण नित्य कधी करू शकतो, तर 1 ते 2 मिनिट आपल्याला हे आसन. आता तिथली नंतर आपण मार्जरी आसन पाहणार आहोत. तर मार्जर म्हणजे काय, मांजर. ज्या प्रकारे मांजर बघा, प्रकारे मांजर आळस देते, कसं आळस देते, कशी आळस देते, त्याचं आपण मार्जरी आसन पाहणार आहोत. तर हे मार्जरी कोणी करायचं, तीव्र गुडघे असेल आणि कमरेचं असेल, मानेचं असेल, त्यांनी मार्जरी आसन करायचं नाहीये. तर चला मी तुम्हाला करून दाखवतो. तर बैठक वज्रासनामध्ये यायचं. वज्रासनामध्ये आल्यावर दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत घेऊन हात वरती घ्यायचे आणि आता तळे समोरच्या दिशेने असते. तर दीर्घ श्वास आपलं कमरेपासून वरती वरती करायचं, वर करायचं. श्वास सोडत सुषंतासन करायचे. आपले कोपर जमिनीला टेकलेले असतील, कपाळ जमिनीला टेकलेले, दोन्ही तळ हात जमिनीला टेकलेले. आता याच्यानंतर काय करायचं, आपलं कंबर वरती उचलायचं आणि आता आपला संपूर्ण भाग हा दोन्ही गुडघ्यांवर असेल, दोन्ही हातांवर असेल. दोन्ही हातांमध्ये दोन्ही गुडघ्यांमध्ये. तर आपले खांदे बरोबर खांद्यांच्या खाली आपले दोन्ही हाताची आत्म्यामध्ये आपले कंबर आपला गुडघा असेल. या प्रकारे आपला संपूर्ण भाग आपला शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो दोन्ही हातांवर आणि दोन्ही पायांवर आहे. आता मार्जरी आसन मांजर बघा कशी आळस देते, तर ती पहिले कंबर खाली करते, मान करते, त्याच्यानंतर मध्ये घेते, वरती करते. या प्रकारे आपल्याला मार्जरी आसन करायचं. आता याला आपल्याला श्वासाची जोड द्यायची आहे. आता श्वास सोडत कंबर करत मला मान वरती करायची. श्वास कंबर वरती, मान आतमध्ये. श्वास घेत मान वरती, कंबर खाली. आता श्वास सोडत कंबर आतमध्ये. जास्तीत जास्त वरती न्यायचा प्रयत्न करायचा आहे. मान जी आहे ती आपल्या हात सरळ रेषेत आणि दृष्टी आपली जी डोळ्यांच्या मध्ये
श्वास घेत कंबर खाली आणि मान जास्तीत जास्त वरच्या दिशेने. श्वास सोडत आपलं पाठीचे मणके जे आहे ते वरच्या दिशेने ओढायचे. मान जी हनुवटी जी आहे ती छातीला प्रयत्न करायचा आहे. आपलं शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढलं ताणायचंय. वरती श्वास घेत वरती आणि आता पाठी जास्तीत जास्त वरच्या दिशेने करायचे. हनुवटी जी ती छातीला टेकवायची. अशा प्रकारे आपल्याला मार्जरी हे आपण 5 ते 10 आवर्तन याचे करू शकतो. आता मार्जरी मधून आपल्याला बैठक स्थिती असेल तर गुडघ्यातून वाकत पाठीवर आपलं जे शशासनातून परत वज्रासन घ्यायचंय आणि वज्रासनातून आपल्या परत बैठक स्थिती घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण मार्जरी आसन पाहिलं. तर त्याच्यानंतर आपण मार्जरी नंतर आपण बद्ध कोणासन हे आसन पाहणार आहोत. तर बद्ध कोणासन मध्ये बघा दोन्ही पाय गुडघ्यातून वाकत दोन्ही तळपाय एकमेकांना टेकवायचे. त्याच्यानंतर दोन्ही हातांची एकमेकांमध्ये बोट मिक्स करून त्याला सपोर्ट द्यायचा आणि कमरेतून वाकत जास्तीत जास्त पुढे झुकायचा प्रयत्न करायचा. आता हे जे गुडघे आहेत आपले ते गुडघे जमिनीला टेकवायचे आणि कमरेतून वाकत जास्तीत जास्त पुढे वाकायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जेवढं सहज शक्य होईल तेवढं बद्ध कोणासन करायचंय. ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल करायचं नाहीये किंवा ज्यांना काही त्रास असतील त्यांनी करायचं नाहीये. एक ते 2 मिनिटापर्यंत आपल्याला आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये संत श्वसन सुरू ठेवायचंय. आता आसन सोडताना श्वास घेत सावकाश वरती आणि आपले पाय सील करायचे. तर बद्धासन जे ते आपल्या गडल असं आसन आहे. तर आपण आता भुजंगासन पाहणार आहोत. तर भुजंगासनामध्ये आपल्या शरीराचा जो स्थिती आहे स्थिती जी आहे ती ढगाच्या फणासारखी होते भुजंगासन असे म्हणतात. तर पाठीच्या मणक्यांसाठी उपयुक्त असं आसन आहे. आपला जो पाठीचा ते लवचिक होतात मजबूत होतात. तर चला आपण याच्याने भुजंगासनाचा फायदा असा आहे की आपलं पोट पातळ होतं, पचन सुधारतं. फक्त भुजंग कोणी करायचं नाही की ज्यांना पोटाचे शस्त्रक्रिया असतील किंवा तीव्र खांदेदुखी असेल त्यांनी करायचे. चला भुजंगासन करताना बघा आपण आता बैठकीमध्ये बसलेलो आहे. तर पोटावर झोपायचंय. मधला असं हात दोन्ही आपले हात समोरच्या दिशेने पाय एकमेकांना जोडलेले कपाळ जमिनीला टेकलेलं. आता हात आपल्या बरोबर खांद्याच्या खाली घ्यायचे. दोन्ही पायांचे तळे एकमेकांना चिटकलेले असतील. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या खाली. श्वास कमरेतून वाकत बेंबीपासून वरचा भाग जो आपल्याला सावकाश वर करायचा आहे. मान जास्त आकाशाकडे वरती प्रयत्न करायचा आहे किंवा दोन्ही भुवयांच्या मध्ये प्रयत्न करायचा आहे.
जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं वाक द्यायचं आहे. एक ते 2 मिनिटं नंतर श्वास कपाळ जमिनीला टेकवायचा करायचंय. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत प्रकारे आपल्याला. आणि भुजंगासन करताना आपली जी डावी कुशी आहे डावी कुशीवर वळून बसायचं. अशा प्रकारे आपण भुजंगासन आसन पाहिलं. तर आता आपण ज्या सूक्ष्म हालचाली केल्यात, जे आसनं केलेत, त्याच्यामुळे जो आपल्या शरीरावर ताण आलाय शीतलीकरण करण्यासाठी आपण मकरासन आसन करणार आहोत. तर मकरामध्ये आपण आता पोटाप्रमाणे भुजंगासनामध्ये जसं त्याप्रमाणे झोपायचं. दोन्ही पाय बघा, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले. त्याच्यानंतर दोन्ही खांद्याच्या सरळ रेषेमध्ये डाव्या हाताचा तळ हात खाली आहे आणि त्याच्यावरती मी उजव्या हाताचा तळ हात ठेवलेला आहे. आता जो हात वरती असेल त्याचा विरुद्ध गाल आपल्याला त्याच्यावर टेकवायचा आहे आणि आपलं संपूर्ण भार जमिनीवर. आपलं संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित, प्रकारचा ताण शरीरावर नाही. आपला जे स्वादिष्टान चक्र आहे त्यासाठी आपण मनात भाव आहे. आता त्याच्या अगोदर हाताची दिशा आहे. तो हात पहिले आता हाताची आदला बदला करायची. तो हात वरती त्याचा विरुद्ध गाल ठेवायचा आहे आणि डोळे अलगद बंद करून मनात भाव आहे, मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी सर्जनशील आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी सर्जनशील आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी सर्जनशील आहे. अशा प्रकारे मनात साक्षी ठेवायचं आहे. आता आसन सोडताना श्वास डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचं. अशा प्रकारे आता आपलं शिथिलीकरण झाल्यानंतर आलेला जो शरीरावरचा जो ताण येतो निघाल्यानंतर आता आपण प्राणायामामध्ये चंद्र अनुलोम विलोम आणि सूर्य अनुलोम विलोम करणार आहोत. तर आपल्याला दोन नाडी आहेत, चंद्र नाडी आणि सूर्य नाडी, म्हणजे उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी. तर उजवी नाकपुडीला सूर्य नाकपुडी असं म्हणजे सूर्य नाडी असे म्हणतात आणि डावीला चंद्र नाडी असे म्हणतात. तर 40 मिनिटाच्या एका चक्रामध्ये 20 मिनिटं उजवी चालते आणि 20 मिनिटं डावी चालते. तर आपण सर्वप्रथम उजव्या नाकपुडीचा आपण अनुलोम विलोम म्हणजे सूर्य अनुलोम विलोम पाहणार आहोत. तर याच्यात फक्त काय करायचं आहे की आपल्या नासिकाग्र मुद्रा करायची आहे, म्हणजे दोन बोट एकमेकांना चिटकलेले, अंगठा वेगळा आणि हे दोन बोट एकमेकांपासून फोल्ड करून आतमध्ये. तर जे दोन बोट आहेत इंडेक्स आणि मिडल ते आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवायचे. आणि आता जी आपली रिंग फिंगर आहे आणि लिटिल म्हणजे अनामिका आणि करंगडी यांच्याने काय करायचंय, डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीनेच दीर्घ श्वास सोडायचा आहे. उजवीने घ्यायचंय आणि उजवीनेच सोडायचंय. तर याला म्हणायचं चंद्र अनुलोम विलोम, याला म्हणायचं सूर्य अनुलोम विलोम. उजवीने घ्यायचं आणि उजवीनेच सोडायचं. तर चला माझ्यासोबत सुरू करूया. बघा, दोन जे इंडेक्स आणि मिडल आहे दोन भुवयांच्या मध्ये आणि आता आपली करंगडी आहे किंवा आपली अनामिका आहे तिच्याने डावी नाकपुडी बंद करायची आहे. हाताची बघा ज्ञान मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, डावा हात आपल्या मनगटावर, डाव्या हाताचं मनगट आपल्या पायाच्या गुडघ्यावर
डोळे अलगद मिटलायचे आहेत किंवा आपण डोळे नाही बंद केले तरी चालतील. तर आता बघा, दीर्घ श्वास उजव्या नाकपुडीने घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा, असं 5 वेळा करायचंय. तर सुरू करा. कुठल्याही प्रकारचा आवाज न करता दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास उजव्या नाकपुडीनेच घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. श्वास घेताना पहिले पोटातून घ्यायचा, छातीतून घ्यायचा. श्वास सोडताना छातीतून सोडायचा, शेवटी पोटातून सोडायचा. या प्रकारे आपण जे योगिक श्वसन आहे ते देखील या सूर्य अनुलोम विलोम मध्ये आपण करू शकतो. अशा प्रकारे चंद्र अनुलोम विलोम झाल्यानंतर सूर्य अनुलोम विलोम झाल्यानंतर एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. म्हणजे दोन्ही नाकपुडीतून आता श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे. दोन्ही नाकपुडीतून श्वास घ्या. आता आपण चंद्र अनुलोम विलोम करणार आहोत. तर दोन्ही हात आपल्या जे दोन्ही बोट आहेत आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये, आता अंगठ्याने उजवी नाकपुडी आपल्याला बंद करायची आहे. तर आता आपण काय करणार आहोत, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेणार आहोत आणि उजव्या नाकपुडीनेच दीर्घ श्वास सोडणार आहोत. तर चला सुरू करा. 5 वेळा करायचंय. 5 वेळा श्वास घ्यायचाय, श्वास सोडायचाय, श्वास घ्यायचाय, श्वास सोडायचाय. आता या दरम्यान मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण योगिक श्वसन करायचंय. तर सुरू करा. या दरम्यान आपली मान पाठ एका सरळ रेषेत असेल. प्राणायामाच्या मदतीने आपण आपली नाडी शुद्धी करत असतो, प्राण शुद्धी करत असतो, चक्रांची शुद्धी करत असतो. म्हणून मान पाठ आपली एका सरळ रेषेत पाहिजे. अशा प्रकारे 5 आवर्त झाल्यानंतर आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे दोन्ही नाकपुडीने आणि दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. परत एकदा. अशा प्रकारे आज आपण दुसऱ्या दिवशी स्वाधिष्ठान चक्र या चक्राच्या जागृतीसाठी किंवा शुद्धतेसाठी आपण सूक्ष्म हालचाली, प्राणायाम, आसनं आपण पाहिलीत. तर ह्या चक्र जागृतीमुळे काय होतं की आपल्यामध्ये आनंदी आहे, मी सुखी आहे, मी सर्जनशील आहे हे भाव जागृत होतात. नंतर आपले जे भावना आहेत त्या समपातळीवर आणण्यासाठी हा अभ्यास खूप महत्वाचा आहे. तर या स्वाधिष्ठान चक्राचा जो रंग आहे तो केशरी प्रकाश आहे. तर आपण जेव्हा पण ध्यान करू किंवा प्राणायाम करू तर त्यावेळेस आपल्या नाभी खालून केशरी प्रकाश हा फिरतोय असं आपण ध्यान करायचंय. स्वाधिष्ठान चक्र जे हे जल किंवा पाण्याशी संबंधित आहे. तर ज्यावेळेस आपण श्वास घेणार, श्वास सोडणार त्यावेळेस पाण्याच्या ज्या लहरी आहेत, लहरींसारखी आपली श्वासाची लय असा अनुभव घ्यायचा आहे. तर आपलं स्वाधिष्ठान चक्रासाठी हे खूप महत्वाचं आहे. तर आजचा आपण योग वर्ग आपण इथे शांतीपाठाने संपूया. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये, हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. माझ्या पाठीमागे शांतीपाठ म्हणायचंय किंवा माझ्यासोबत म्हणायचंय सर्वांनी. असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम् अमृतं गमय। ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु। ओम सर्वेषां शान्तिर्भवतु। ओम सर्वेषां मंगलं भवतु। ओम सर्वेषां पूर्णं भवतु। लोका समस्ता सुखिनो भवन्तु। ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। नाहं कर्ता गुरु हि कर्ता गुरुकर्ता हि केवलम् गुरुकर्ता हि केवलम्। ओम शांति शांति शांति। हरि ओम हरि ओम तत्सत। दोन्ही हात पाठीमागे न्यायचेत, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे। दीर्घ श्वास घेत आपल्या छातीच्या बरगड्या आपल्या पाठीचे मणके जास्तीत जास्त वरती करायचे आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। याला शरणागती मुद्रा किंवा योगिक मुद्रा असे म्हणतात। श्वास घेत कमरेतून वाकत वरती आपण जे काही केलं आपण ते ईश्वराला अर्पण करून असं दोन्ही हातांचं घर्षण करायचं। हाताची दोन मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळ, मान, खांदे, हात, पाठ, आपल्या पायाचा मांडी, गुडघा, पोटरी, छाती, पोट, ओटीपोट, नाभी प्रदेश हे आपण आता आपले चक्र जागृती करत हात आपल्या डोळ्यासमोर न्यास केला। आता आपण हस्तदर्शन। तर अशा प्रकारे आपण आजचा योग वर्ग दुसऱ्या दिवसाचा आपण इथे संपूया। उद्या भेटूया तिसऱ्या दिवशी मणिपूर चक्रासोबत। तर चला तोपर्यंत सर्वांना हरिओम। आज के लिए इतना ही, मिलते हैं अगले वीडियो में। तोपर्यंत शेयर एंड सब्सक्राइब। नमस्ते। हरिओम।